वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. समजा आपण असा विचार केला की एका कंपनीच्या विक्रीत एका वर्षात थेट 20% उसळी येतेय. म्हणजे दुकानात ग्राहकांची प्रचंड गर्दी आहे. हो, 20% वाढ म्हणजे तशी खूप मोठी गोष्ट आहे. अगदी. आणि एकाच तिमाहीत त्यांचा महसूल म्हणजे रेव्हेन्यू तब्बल 32,439 कोटी रुपयांवर पोहोचतोय. थोडक्यात सांगायचं तर गल्ल्यात पैशांचा पाऊस पडतोय. पण जेव्हा हिशोबाची वेळ येते तेव्हा चित्र काहीतरी वेगळंच असतं. एक्झॅक्टली. जेव्हा तिमाहीच्या शेवटी हिशोबाची वही उघडली जाते तेव्हा कंपनीचा निव्वळ नफा चक्क 121% कोसळतो आणि कंपनी उणे 167 कोटींच्या तोट्यात जाते. हे आकडे खरंच चक्रावून टाकणारे आहेत. हो ना. आणि आजच्या या आपल्या सखोल विश्लेषणात आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. आज आपण अदानी एंटरप्राइजेसचा आर्थिक वर्ष 26च्या चौथ्या तिमाहीच्या आकड्यांचा वेध घेणार आहोत. आपल्याकडे त्यांचं प्रेझेंटेशन आणि काही आर्थिक आकडेवारीचे स्रोत आहेत. आपलं आजचं उद्दिष्ट हेच आहे की महसूल एवढ्या वेगाने वाढत असताना कंपनी अचानक एवढ्या मोठ्या तोट्यात कशी काय जाऊ शकते, हा जो मोठा विरोधाभास आहे तो आपल्याला उलगडायचा आहे. चला तर मग हे समजून घेऊया. नक्कीच. हा विरोधाभास वरवर पाहता जितका धक्कादायक वाटतो ना, तितकाच तो आर्थिक रणनीतीच्या दृष्टिकोनातून रंजक सुद्धा आहे. ते कसं काय? म्हणजे तोटा तर झालाय ना? तोटा झाला आहे खरंय. कारण आपण जेव्हा 32,000 कोटींचा महसूल आणि उणे 167 कोटींचा तोटा हे आकडे समोरासमोर ठेवतो, तेव्हा बहुतांश लोक केवळ कंपनी तोट्यात गेली एवढ्याच निष्कर्षावर थांबतात. पण कसं आहे बघ, गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 4,015 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. बापरे, 4,000 कोटींचा नफा आणि आता थेट तोटा. हो, तिथून थेट तोट्यात जाणं आणि त्यांचा EPS म्हणजे अर्निंग्स पर शेअर उणे 1.71 वर येणं हे कोणत्याही गुंतवणूकदाराला घाबरवण्यासाठी पुरेसं आहे. पण मी म्हणेन की हे आकडे म्हणजे केवळ एका तिमाहीचा नफा किंवा तोटा नाहीये. मग हे नक्की काय आहे? ही एका अत्यंत मोठ्या धोरणात्मक बदलाची म्हणजेच एका स्ट्रक्चरल शिफ्टची सुरुवात आहे. अच्छा, म्हणजे एक मोठा बदल होतोय. पण हे स्थित्यंतर समजून घेण्याआधी मला या आकड्यांमधली तफावत समजून घ्यायची आहे. माझा प्रश्न असा आहे की जर महसूल 20% वाढतोय आणि मागच्या तिमाहीच्या 24,800 कोटींच्या तुलनेतही खूप मोठी झेप घेतोय, तर याचा अर्थ माल विकला जातोय ना? अगदी बरोबर. व्यवसाय सुरू आहे आणि तो वाढतोय सुद्धा. मग हा पैसा नेमका जातोय कुठे? हे समजण्यासाठी आपण एका सोप्या उदाहरणाचा विचार करूया. समजा आपण एका खूप मोठ्या फळबागेची निर्मिती करत आहोत. आपण हजारो एकर जमीन विकत घेतली आणि त्यासाठी महागडी बियाणे आणली. हो, आणि कर्ज काढून मोठी सिंचन व्यवस्था उभी केली. आता या संपूर्ण प्रक्रियेत आजच्या घडीला काय होतंय? खिशातून फक्त पैसा बाहेर जातोय, गल्ल्यात काहीच येत नाहीये. खरंय, कारण झाडं मोठी व्हायला वेळ लागणार. एक्झॅक्टली. ह्या झाडांना फळे यायला आणि ती बाजारात विकून प्रत्यक्ष हातात पैसा यायला अनेक वर्ष लागतील. आजच्या तारखेत जर आपण ताळेबंद पाहिला तर तोटाच दिसणार, कारण गुंतवणूक प्रचंड आहे आणि उत्पन्न अजून सुरू झालेलं नाही. अदानींच्या बाबतीत हे असंच काहीसं घडतंय का? अगदी तशीच परिस्थिती आहे. तुझ्या या फळबागेच्या उदाहरणातील सिंचन व्यवस्था आणि जमिनीची खरेदी म्हणजेच इथला कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा ज्याला आपण कॅपेक्स म्हणतो तो आहे. ओके. आणि या ताळेबंदातून तोट्याची 3 मुख्य कारणं स्पष्टपणे समोर येतात. पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे घसारा किंवा डेप्रिसिएशन. म्हणजे नवीन प्रकल्पांचा खर्च? हो, कंपनीने नवीन विमानतळे आणि तांबे प्रकल्पांसारख्या, ज्याला आपण कॉपर प्लांट म्हणतो, अशा भव्य आणि भांडवल केंद्री पायाभूत सुविधांमध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कसं आहे, जेव्हा असे मोठे प्रकल्प उभे राहतात तेव्हा त्यांच्या निर्मितीचा प्रचंड खर्च अकाउंटिंगच्या नियमांनुसार एकाच वर्षात दाखवता येत नाही. अच्छा, म्हणजे तो खर्च अनेक वर्षांत विभागला जातो. बरोबर. तो अनेक वर्षांत घसारा म्हणून विभागला जातो आणि या तिमाहीत हा घसाऱ्याचा आकडा अत्यंत मोठा आहे, ज्याने थेट त्यांच्या नफ्याला मोठा फटका दिलाय. पण थांब,
म्हणजे घसारा हा हिशोबाच्या वहीतला एक कागदी आकडा असेलही, पण स्रोतांमध्ये व्याजाच्या खर्चाचा म्हणजेच इंटरेस्ट कॉस्टचाही उल्लेख आहे. व्याज म्हणजे तर प्रत्यक्ष बँक खात्यातून जाणारी रोख रक्कम आहे ना. हो ना, तो काही फक्त अकाउंटिंगचा आकडा नाहीये, खिशातून पैसे जात आहेत. मग तेच आपण मोठे प्रकल्प उभारण्यासाठी अवाढव्य कर्ज घेतो आणि त्याचं व्याज आपला सगळा नफा खाऊन टाकते. मग उणे 167 कोटींचा तोटा केवळ वाढीच्या प्रक्रियेतील वेदना म्हणून कसा सोडून देता येईल? नाही, हे दुर्लक्ष करण्यासारखं अजिबात नाहीये. मी तेच सांगणार होते. तोट्याचं दुसरं मोठं कारण हा व्याजाचा बोझाच आहे. नवीन पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि जुन्या कर्जांचं रिफायनान्सिंग करण्यासाठी जो खर्च येत आहे तो खूप लक्षणीय आहे. आणि सध्या जागतिक स्तरावर व्याजदरही जास्त आहेत नाही का? एक्झॅक्टली. जेव्हा व्याजदर जास्त असतात तेव्हा अशा हाय कॅपेक्स व्यवसायांना त्याचा सगळ्यात मोठा फटका बसतो. आणि यासोबतच तोट्याचं तिसरं कारण म्हणजे त्यांच्या जुन्या व्यवसायातील मार्जिन कमी होणं. जुने व्यवसाय म्हणजे कोणते? विशेषतः खाणकाम म्हणजे मायनिंग आणि IRM मधील मार्जिन. या तिन्ही गोष्टी एकाच वेळी घडल्यामुळे त्यांची बॉटम लाईन म्हणजे निव्वळ नफा पूर्णपणे पुसला गेला. जर निव्वळ नफा पुसला गेलाय तर मग कंपनीच्या दैनंदिन कामकाजाची स्थिती काय आहे? कारण स्रोतांमध्ये एबिटा या आकड्याचा उल्लेख आहे. हो, कामकाजातून मिळणारा नफा. बरोबर. तो आकडा 3,731 कोटी रुपये आहे. पण यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यात फक्त 1% वाढ झाली आहे. इथेच खरी गोम आहे असं मला वाटतं. कसं काय? म्हणजे बघ, जर महसूल 20% वाढतोय पण एबिटा फक्त 1% वाढत असेल तर याचा अर्थ व्यवसाय चालवण्याचा खर्चही प्रचंड वेगाने वाढतोय. आपण जास्त माल विकतोय पण तो विकण्यासाठी येणारा खर्चही तितकाच वाढल्यामुळे हातात काहीच उरत नाहीये. तुझं हे विश्लेषण अगदी अचूक जागी बोट ठेवते. म्हणजे महसूल वाढणं म्हणजे कंपनीचं स्केलिंग होत आहे पण त्यांना ऑपरेटिंग लेव्हरेज अद्याप मिळालेलं नाहीये. ऑपरेटिंग लेव्हरेज नाहीये म्हणजे नेमकं काय? म्हणजे नवीन प्रकल्प नुकतेच सुरू झाले आहेत किंवा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. आणि अशा प्रकल्पांचा सुरुवातीचा ऑपरेटिंग खर्च खूप जास्त असतो. पण इथे आपल्याला व्यवस्थापनाचा म्हणजेच मॅनेजमेंटचा विचार समजून घेणं महत्वाचं ठरतं. मॅनेजमेंट काय म्हणते यावर? त्यांच्या मते हा जो ताण दिसतोय तो तात्पुरता आहे. कारण ते एका पूर्णपणे वेगळ्या बिझनेस मॉडेलकडे वळत आहेत. त्यांच्या स्पष्टीकरणानुसार आता कंपनीचा तब्बल 80% एबिडा हा स्थिर पायाभूत सुविधा व्यवसायांतून येत आहे. बापरे, 80%? हो. म्हणजे कोर इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेसमधनं? हो. आणि ही एक अतिशय मोठी धोरणात्मक घोषणा आहे. इथे विषय खऱ्या अर्थाने रंजक बनतोय. कारण 80% एबिडा स्थिर पायाभूत सुविधांमधून येणं म्हणजे कंपनीचा मूड गाभाच बदलत आहे. आपण जर स्रोतांमध्ये दिलेल्या वेगवेगळ्या विभागांवर नजर टाकली तर हे चित्र अधिक स्पष्ट होतं. हो. आपण एकामागून एक विभाग बघूया. उदाहरणार्थ विमानतळ घेऊया. या विभागाच्या महसुलात 26 ते 31% वाढ झाली आहे. पण सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या इबिटामध्ये तब्बल 55% उसळी पाहायला मिळाली आहे. 55% वाढ हा खूप मोठा आकडा आहे. हो ना. म्हणजे महसूल 30% वाढतोय आणि नफा थेट 55%. हे कसं शक्य आहे? विमानतळांवर अचानक विमानांची संख्या दुप्पट तर झाली नसेल? नाही, विमानांची संख्या दुप्पट झालेली नाहीये. इथे आपल्याला विमानतळ व्यवसायाचं अर्थशास्त्र समजून घ्यावं लागेल. कसं आहे, विमानतळाचा नफा केवळ विमानांच्या लँडिंग फी किंवा प्रवाशांच्या तिकीट शुल्कातून, ज्याला आपण एरो रेव्हेन्यू म्हणतो, त्यातून येत नाही. मग खरा पैसा कुठे मिळतो? खरा पैसा आणि उच्च मार्जिन हे नॉन एरो महसुलातून येतं. म्हणजे ती लक्झरी रिटेल दुकानं आणि पार्किंग. एक्झॅक्टली. विमानतळावर असलेली लक्झरी दुकानं, फूड कोर्ट, ड्युटी फ्री शॉप्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विमानतळाच्या आजूबाजूला विकसित होणारी रिअल इस्टेट. अरे हो, विमानतळावर तो एक साधा कॉफीचा कप पण 500 रुपयांना मिळतो. तिथेच त्यांचं मोठं मार्जिन असणार. अगदी बरोबर. एकदा का विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झालं आणि प्रवाशांची संख्या वाढली की हा नॉन एरो महसूल प्रचंड वेगाने वाढतो आणि यासाठी कंपनीला दररोज नवीन खर्च करावा लागत नाही. म्हणूनच महसुलापेक्षा एबिडा अधिक वेगाने वाढलेला दिसतो. म्हणजे हा एक प्रकारचा मोनोपोली किंवा एकाधिकारशाहीसारखाच व्यवसाय आहे तर. नक्कीच. आणि असाच काहीसा आक्रमक विस्तार मला हरित ऊर्जा म्हणजेच ANIL या विभागातही दिसतोय. स्रोतानुसार त्यांच्या सोलर मॉड्यूलच्या विक्रीत तब्बल 95% वाढ झाली आहे.
95% म्हणजे जवळपास दुप्पट वाढ. हो, मला वाटतं जागतिक स्तरावर जी चायना+1 स्ट्रॅटेजी सुरू आहे आणि देशांतर्गत मेक इन इंडिया किंवा सोलार PLI योजना आहेत, त्यांचा हा थेट परिणाम दिसतोय. खरंय. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते केवळ वीज निर्मिती करत नाहीयेत. मग ती वीज निर्माण करण्यासाठी लागणारे जे मॉड्यूल्स असतात ते सुद्धा ते स्वतःच बनवत आहेत. याला आपण व्हर्टिकल इंटिग्रेशन म्हणतो आणि हे भविष्यासाठी खूप मोठं प्रगतीचं इंजिन ठरू शकतं. हे पूर्णपणे सप्लाय चेनवर नियंत्रण मिळवण्यासारखं आहे. हो ना. जेव्हा तुम्ही स्वतःच उपकरणे बनवता आणि स्वतःच मोठे सोलर पार्क उभे करता तेव्हा मधल्या मध्यस्थांचा नफा वाचतो आणि साहजिकच तुमचं मार्जिन वाढतं. बरोबर. आणि यासोबतच रस्ते निर्मितीकडेही त्यांचं लक्ष आहे असं दिसतंय. गंगा एक्सप्रेसवे सारखा मोठा प्रकल्प पूर्ण झालाय. हो. आणि डेटा सेंटर्समध्येही त्यांची मोठी गुंतवणूक सुरू आहे. कारण बघ, भविष्यातील अर्थव्यवस्था पूर्णपणे डेटावर चालणार आहे. आणि AIच्या वाढत्या वापरामुळे भारतात डेटा सेंटर्सची प्रचंड मागणी निर्माण होतीये. अगदी बरोबर. आणि या सर्व क्षेत्रांमध्ये एक समान धागा आहे. कोणता? ही सर्व क्षेत्र अशी आहेत जिथे सुरुवातीला प्रचंड भांडवल लागतं, म्हणजे हाय कॅपेक्स. पण एकदा का प्रकल्प पूर्ण झाला की पुढील 20-30 वर्ष तो तुम्हाला स्थिर रोख रक्कम किंवा स्टेबल कॅश फ्लोज देत राहतो. हे सगळं ऐकायला खूपच आशादायी वाटतंय. विमानतळ नफा कमवत आहेत, सोलार पॅनलची विक्री दुप्पट होत आहे, रस्ते आणि डेटा सेंटर्स उभे राहत आहेत. पण या सगळ्या चकचकीत नव्या जगाच्या पलीकडे मला एक अडचण दिसतेय. कोणती अडचण? जर हे नवीन विभाग इतक्या वेगाने वाढत आहेत आणि ते चांगले मार्जिन देत आहेत, तर मग कंपनीचं एकूण मार्जिन का घसरत आहे? कारण सुरुवातीला आपण पाहिल्याप्रमाणे एकूण EBITDA फक्त 1% वाढला आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जुन्या व्यवसायांचं ओझं या नव्या प्रकल्पांच्या वेगाला खाली खेचत आहे असं म्हणता येईल का? अगदी स्पष्टपणे सांगायचं तर हो. खाणकाम म्हणजे मायनिंग आणि IRM या जुन्या विभागांनी संपूर्ण ताळेबंदाला मोठा फटका दिला आहे. हा IRM विभाग नक्की काय करतो? IRM हा मुळात कोळसा व्यापाराचा म्हणजे कोल्ड ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. कसं आहे, जागतिक स्तरावर जेव्हा ऊर्जा संकट होतं तेव्हा कोळशाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. त्या काळात या विभागाने प्रचंड नफा कमावला होता. अच्छा, म्हणजे तो एक फायदेशीर काळ होता त्यांच्यासाठी. हो. पण आता जागतिक स्तरावर कोळशाच्या किमती स्थिर झाल्या आहेत किंवा काही प्रमाणात घसरल्या आहेत. म्हणजेच त्यांचं प्राइस रिअलायझेशन कमी झालंय. एक्झॅक्टली. आणि केवळ किमतीच नाही तर व्हॉल्यूम म्हणजे प्रत्यक्ष किती माल विकला गेला यातही घसरण झाली आहे. हा पूर्णपणे ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. तिथे मार्जिन मिळातच कमी असतं आणि किमतींच्या चढ-उतारावर सगळा खेळ अवलंबून असतो. म्हणजे एका बाजूला हे ट्रेडिंगचे जुने व्यवसाय आहेत जे आता खाली येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे नवीन इन्फ्रा प्रकल्प आहेत जे अजून पूर्ण क्षमतेने नफा देत नाहीयेत. हो. जेव्हा एखादी मोठी कंपनी आपल्या पारंपरिक व्यवसायातून बाहेर पडून नव्या इन्फ्रास्ट्रक्चर युगात प्रवेश करत असते तेव्हा अशी संमिश्र परिस्थिती पाहायला मिळते. जुने व्यवसाय जोखीम वाढवत आहेत तर नवीन प्रकल्प अद्याप पूर्ण नफ्याच्या पातळीवर पोचलेले नाहीत. हे म्हणजे एका महाकाय जहाजाला भर समुद्रात दिशा बदलताना लागणाऱ्या वेळेसारखं आहे. खूप वेळ लागतो आणि इंधनी भरपूर खर्च होतो. अगदी चपखन उपमा दिलीस तू. जहाजाला वळायला वेळ तर लागणारच. पण मग या सगळ्याचा भविष्यातील वेध कसा घ्यायचा? हे सगळे ताळेबंद, हे उभे राहणारे नवीन प्रकल्प आणि हा लागलेला 167 कोटींचा निव्वळ तोटा, या सर्व आकड्यांचा येणाऱ्या काळावर काय परिणाम होईल? गुंतवणूकदारांनी याकडे कसं पाहावं हा मोठा प्रश्न आहे. हो, म्हणजे बाजार विश्लेषकांनी यातून काय अर्थ काढावा? आर्थिक विश्लेषकांच्या भाषेत सांगायचं तर या निकालाचं वर्णन ॲव्हरेज विथ निगेटिव्ह बायस असं केलं जात आहे. निगेटिव्ह बायससह सरासरी म्हणजे नेमकं काय? सरासरी यासाठी कारण त्यांचा महसूल मजबूत आहे आणि नवीन प्रकल्पांची प्रगती चांगली आहे. पण निगेटिव्ह बायस यासाठी कारण नफा कमकुवत आहे आणि कर्जाचा बोझा मोठा आहे. म्हणजे जर आपण अल्पकालीन दृष्टिकोनातून म्हणजे शॉर्ट टर्मचा विचार केला तर काय दिसेल? शॉर्ट टर्मचा विचार केला तर येणाऱ्या काही तिमाहीत नफ्यावर हा दबाव निश्चितपणे कायम राहील. कारण नवीन प्रकल्पांचा घसारा आणि वाढत्या कर्जावरील व्याजाचा खर्च काही रातोरात कमी होणार नाही. त्यामुळे शेअर्सच्या किमतींमध्ये मोठी अस्थिरता दिसू शकते, बरोबर? हो, नक्कीच. जोपर्यंत नवीन विमानतळे आणि तांबे प्रकल्प पूर्ण क्षमतेने महसूल मिळवून देण्यास सुरुवात करत नाहीत तोपर्यंत ताळेबंद असाच तणावाखाली राहील. म्हणजेच अल्पकालीन विचार करणाऱ्यांसाठी हा काळ थोडा खडतर असू शकतो. बरोबर. पण जर आपण 3, 5 किंवा 10 वर्षांचा विचार केला तर हे चित्र कसं बदलतं?
दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म दृष्टिकोनातून पाहिलं तर ही एक अत्यंत मजबूत कथा बनू शकते. ते कसं? कारण कंपनीने ज्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली आहे त्या थेट देशाच्या विकासाशी जोडलेल्या आहेत. रस्ते, विमानतळे, हरित ऊर्जा, डेटा सेंटर्स या गोष्टींना आता पर्याय नाहीये. खरंय, हे तर देशाला लागणारच आहे. हो ना. आणि एकदा का ही सर्व मालमत्ता पूर्णपणे कार्यरत झाली की ती वर्षानुवर्षे कॅश काऊ ठरू शकते, म्हणजे सातत्याने स्थिर उत्पन्न देणारी ठरू शकते. पण इथे खूप मोठी अट आहे. कोणती अट? एक्झिक्युशन. म्हणजे या सर्व प्रकल्पांची योग्य आणि वेळेवर अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे. जर प्रकल्प रखडले तर व्याजाचा खर्च वाढत जाईल आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच केवळ आकड्यांच्या वरवरच्या बातम्यांवरून निष्कर्ष काढणं किती फसवे ठरू शकतंय हे आजच्या चर्चेतून स्पष्ट होतंय. हो, आपण नेहमी पूर्ण चित्र पाहिलं पाहिजे. महसूल 20% वाढला ही बातमी ऐकून कंपनी प्रचंड नफ्यात आहे असं समजणं जेवढं चुकीचं आहे, तेवढंच कंपनी 167 कोटींच्या तोट्यात गेली हे वाचून कंपनी बुडत आहे असं मानणंही चुकीचं आहे. खरंय. आर्थिक पत्रके ही कधीच ब्लॅक अँड व्हाईट नसतात. ती अनेकदा करड्या रंगाच्या छटांमध्ये असतात. आणि खरं मुद्दा हा आहे की आपण कोणत्या मापदंडातून कंपनीचं मूल्यमापन करत आहोत. आज अदानी एंटरप्राइजेसचं मूल्यमापन एका ट्रेडिंग कंपनीच्या चष्म्यातून करता येणार नाही. कारण ती आता एक इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग कंपनी बनली आहे. अगदी बरोबर. आणि पायाभूत सुविधांच्या व्यवसायात संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन या दोनच गोष्टी चालतात. मी तर म्हणेन की आजचा तोटा हा उद्याच्या प्रगतीसाठी दिलेला एक प्रकारचा टोल असू शकतो. आजचा तोटा हा उद्याच्या प्रगतीसाठी दिलेला टोल आहे. क्या बात आहे. हा विचार खरोखरच खूप महत्वाचा आहे. पण या सर्व आकडेवारी आणि विश्लेषणातून एक असा प्रश्न निर्माण होतो जो कोणत्याही अधिकृत स्रोतामध्ये थेट दिलेला नाही, पण तो प्रत्येक अभ्यासकाच्या मनात नक्कीच येतो. कोणता प्रश्न? जेव्हा एखादी कंपनी भविष्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करते आणि त्यासाठी प्रचंड मोठी कर्जे घेते, तेव्हा भविष्याची मजबूत बांधणी आणि कर्जाचा सापळा यामधील पुसटशी रेषा नेमकी कुठे संपते? हाच तो खरा प्रश्न आहे ज्यावर सर्व बाजाराचं लक्ष केंद्रित झालेलं असतं. नक्कीच. विजनरी विस्तार करून देशाच्या पायाभूत सुविधांवर अधिराज्य गाजवणं आणि विस्ताराच्या नादात प्रमाणाबाहेर कर्ज घेऊन स्वतःलाच अडचणीत आणणं, यातला समतोल राखणं हीच सर्वात कठीण कसरत आहे. आज उभी राहत असलेली ही भव्य विमानतळे आणि डेटा सेंटर्स उद्याचे स्थिर उत्पन्न बनतील की आज घेतलेलं कर्ज उद्याच्या वाढीलाच गिळंकृत करेल? हा समतोल व्यवस्थापन कसं राखतं हेच येणाऱ्या काळात पाहणं सर्वात रंजक ठरेल. यावर आपली नजर नक्कीच राहील. हो, आपण यावर लक्ष ठेवून असूच. तोपर्यंत आपण असेच आकडे उलगडत राहू आणि त्यामागील लपलेलं सत्य शोधत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.